बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक किशोर मासाळ यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई करत त्यांची पक्षामधून हकालपट्टी केली आहे। दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। पक्षविरोधी भूमिका आणि शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत मासाळ यांचं प्राथमिक सदस्यत्व सुद्धा रद्द केलं गेलंय। द्यायचं होतं ना तटकरे साहेबांना। अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा आता वर जावं लागेल त्यासाठी मला। गेले तरी मला फरक पडायचा आहे? नाही पडणार। नाही पडणार। चांगली गोष्ट आहे मग। पुढं पुढं अजून काय नाही। मग मग काहीच फरक नाही पडत का? नाही कशाचा पडत नाही। हा असं हे कुठल्या तोऱ्यात फोन केलाय मला तेच नाही कळलं। हॅलो, बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय। आम्ही ताईंना आम्ही एकाच इथे आहे ना। मेली पाहिजे रुपाली ताई। ए अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। हा अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, त्यात रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय? हा तू मेली तरी मला नाही फरक पडायचा। पुढं संपत। मग काय कशाला लोड घेतो तू? जाऊ दे आपलं काय। आम्ही फोन केल्यावर फक्त उचलत जा एवढी आमची इच्छा, बाकी काय माझी नाही उचलणार। हा पुढं नाही का? मग करत नको जाऊ का फोन? नाही केला चालतोय। पुढं संपलं। मग काय आता नाही केलं तर चालतं म्हटल्यानंतर काय? पक्षाने याची जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे। विकृत मनोवृत्तीचं द्योतक म्हणजे त्या नगरसेवकाचं वक्तव्य आहे। या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली। माझ्या माहितीप्रमाणे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये ते बिनविरोध नगरसेवक निर्वाचित झाले। त्या ऋणास्पद व्यक्तीची कर्तृत्व नव्हतं। दादांची साथ, दादांचा आशीर्वाद, दादांचं पाठबळ पाठीमागे होतं। त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतला।